नमस्ते. तर परत एकदा आम्ही आलोय मीटिंगसाठी आणि मीटिंगसाठी खास आकर्षण जे सगळ्या आवाजाचे जादूगार आहेत, ज्यांच्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे, ज्यांच्या आवाजाच्या जादूने अख्खा महाराष्ट्राला ज्यांनी घातली आहे भुरळ, असे आमचे असे आमचे संजय निंबाळकर. तर नमस्कार. संजय निंबाळकरांसोबत आपण आज थोडा वेळ संवाद साधतोय. आमचं भाग्य आहे की आम्हाला त्यांचा सहवास लाभतोय. असं गोड व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या मिरजगावच्या पंचकृषीमध्ये आपल्या आवाजाने सर्व कार्यक्रम गाजवले, लोकांना भुरळ घातली आणि त्यांच्या आवाजाशिवाय एखादा शुभ कार्य होईल असं मला तरी वाटत नाही. गणपतीची पूजा राहील पण निंबाळकर सरांचा आवाज कोणी रोखू शकत नाही. असं एक गोड व्यक्तिमत्व आणि उबदाव व्यक्तिमत्व आहे आणि ते आज आले मीटिंगसाठी. चला त्यांच्याशी थोडा संवाद साधूया. आधी लाईटमध्ये जाऊया. सर, लाईटमध्ये या खूप व्यवस्था केलेली आहे आपण इथं असं जेणेकरून आपण दिसू शकतो. तर अशा गोड व्यक्तिमत्व. सर, कसं आहे आजचं नियोजन आहे आपलं मीटिंगचं आणि मीटिंगसाठी आपण सगळे जमलोय. हे आकाश वाहक आहेत आमच्या ग्रुपचे श्रमदाते. कसं आहे आजचं काय प्लॅनिंग आहे सर? नेमकं आपण कशासाठी जमलोय, काय वगैरे काय प्लॅनिंग? मान्सूनचं आगमन आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण एकत्रित आलो त्याच्यासाठी की झाडं लावण्याच्या दृष्टीने जे नियोजन होणार आहे ते पावसाच्या आधी करायचं आहे. कारण ते जर नियोजन नाही झालं तर उशीर होण्याची शक्यता आहे. म्हणून मग आज आपण नियोजन करून ज्या ठिकाणी झाडं लावायचे ते जागा निश्चित करू, कोणती झाडं लावायचे त्याचंही नियोजन करू आणि चांगल्या पद्धतीने झाडांचं प्लॅनिंग लावण्याचं रोपणाचं नियोजन झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सुंदर असा 2 वर्षाच्या पूर्तीचा कार्यक्रम जो करायचा आहे तो सुंदर असा कार्यक्रम करायचा. आपण त्यामध्ये खूप सुंदर अशी सेलिब्रिटी बोलवणार आहोत आणि आपल्या कार्याचा गौरव कुठेतरी व्हावा, मिरजगावकरांनाही अभिमान वाटावा, मिरजगावकरांचंही कुठेतरी कौतुक व्हावं हा त्यासाठी आपण जमलेली आपली ही सगळी टीम आणि आपण त्या दिशेने मार्गस्थ होणारच आहेत. या होते निंबाळकर सर. आणि आता परत एकदा मी इथं पैशाचे व्यवहार चालू आहेत. पैसे दिसले की माझ्या अंगावर काटा शहारे सोबत येतात, पण हरकत नाही. बऱ्याच दिवसानंतर 500 आहेत का हात लावतो सगळं शिरील. लई दिवसानंतर 500ची नोट बघायला भेटली, आनंद वाटला. काय हरकत नाही. तुम्ही नोटा हजाराची म्हणायला पाहिजे होतं लय दिवसात. नाही 500 पण नाही सर, बघायला भेटत नाही. सर नोटा मोजताय. सर तुम्ही इकडे बघा, नोटाकडे काय बघताय? ते नोटा मोजतील तोपर्यंत आपण आपला संवाद साधूया. तर आजचं सर तुम्हाला मी अगोदर माहिती देतो की आपण कशासाठी आलो त्याची माहिती आहे. सर तुम्हाला कशासाठी आलो? आज श्रमदान टीमची मीटिंग आहे. पुढील जे काही नियोजन आहे त्या नियोजनासंदर्भात सर्व सदस्यांबरोबर ग्रुपमधल्या मेंबरवर चर्चा करायची आहे आणि त्यासोबत एक मीटिंग संपल्यानंतर एक मेजवानीचा सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे असं निमंत्रण सर्वांना मिळालेलं आहे सुरेशकडून. येस सर, माझं काही नाही. सर्वजणांनी आपण थोडं सर्वांचं प्रेम एकत्र करून आपण आज ती मेजवानी करणार. सर, या जेवणाचं तुम्हाला एक कारण सांगू का? हे जेवण याच्यासाठी ठेवलंय. काही श्रमदूत येत नाही, टाळतायत. म्हणजे ते हटकून नाही टाळत, कधी टाळतात, पण आज त्यांना मीठ खाऊ घालायचे आणि त्या खाल्लेल्या मिठाला ते जागतील आणि डेली श्रमदानला येतील. हा या मागचा उद्देश आहे सर. असा विषय आहे सर तो. हरकत नाही. आणि तुम्ही पण त्या दिशेने श्रमदानासाठी याल हीच अपेक्षा आहे. ते होते आमचे झगडे सर, जे की पंप मास्टर, ज्यांनी आमच्या अख्ख्या पावसाळ्यात पंप मारण्याचं खूप मोठं कार्य यांनी हाती घेतलं होतं आणि त्या पंपामुळं आमच्या इथं बराच गवत कमी झालं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. चला, झगडे सरांसोबत भेटल्यानंतर आता आपण भेटतोय महामुनी सरांसोबत. संजू बाबा महामुनी हे व्यवसायाने सोनारा जरी असले तरी मनाने सुद्धा यांचं मन हे सोन्यासारखंच आहे. 24 कॅरेट जो सोनं असतं, जो दागिना असतात, तसंच 24 कॅरेट एक रत्न आहे. एक 24 कॅरेटचा माणूस आहे. म्हणजे अतिशय बालमनाचा, कुणाच्याही म्हणजे मनामध्ये कसल्याही प्रकारची कटुता नाही, कुणाविषयी किंतु नाही परंतु नाही, कुणाविषयी वाईट नाही, असं एक व्यक्तिमत्व. आणि 6 नंतर तर हा माणूस राजा होतोय, राजा. 6 नंतर तर याचं मन इतकं प्रफुल्लित होतंय, नादच करायचं नाही. असं एक व्यक्तिमत्व आहे. ते दादूकडे आपण जाणार आहे. तर दादूकडे पण जाणारच आहेत. हे दादू आहेत. म्हणजे दादू म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे जिथं संकटमोचक म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. 108 ज्यांचं नाव ठेवलं आम्ही की फोन लावला आणि दादू हजर. तुमचं घरचं कार्य असू द्या, तुमचं सुख असू द्या, दुःख असू द्या, दवाखान्यात असू द्या. बाबांची तर इतकी सेवा केली. आमचे पुराणे बाबा असतील, आमचे हे महामुनी बाबा असतील, अतिशय गोड सेवा. समाजसेवक जरी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही.
आणि सोमा सर ज्यांचे पाय मोडले तिथं दादू उभा राहिले. तिघांचे पाय मोडले. आपण कशासाठी जमलो होतो आज? इथं श्रमदानाची मिटिंग आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करत एकत्र आलेलो आहोत आणि मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आहे. चर्चासत्र झाल्यानंतर मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आहे. आमचे ज्येष्ठ बंधू मोठा भाऊ संकेतदा यांचं पण आत्ताच आगमन झालेलं आहे. संकेतदा इकडून असं लाईट येते आहोत. आता कसं फ्रेश फ्रेश वाटतं आम्हाला, भारी वाटतं की नाही. आज ना काही उठून पंधराच एवढं उद्यापासून श्रमदान आपलं ते ब्लॉक काही विषय नाही, काही विषय नाही. आज कोणी ना काय उद्या. तर ज्येष्ठ समाजसुधारक ज्यांनी आपल्या आपलं सर्व आयुष्य या गावाच्या सुधारणेसाठी वाहून घेतलं. काय यांना हे इंजिनियर आहेत, परत हे आता यांच्याकडे JCB आहे, यांच्याकडे शेती आहे, यांच्याकडे काही नाही असं नाही. असे आमचे आकाशदादा वाघ श्रमदानाच्या चळवळीतले खूप मोठं नेतृत्व, ज्यांच्या संकल्पनेतून हे डोलारा उभा राहतोय, कार्य चालू राहतंय, कार्य चालतंय. त्यांना आता काय झालंय, त्यांच्या मागे खूप व्याप लागले. आता मशीन आहे, इंजिनियर आहेत, परत ते काय बोलतात नाही का बिलं वगैरे काढायचं असेल, त्यामुळे त्यांना श्रमदानाला म्हणावा असा वेळ देता येत नाही. तर आता त्याचा काय म्हणणे तुमचे, श्रमदानाला अगोदरसारखा वेळ देत नाही. नो कमेंट. बघा हे असतं एक व्यस्त माणसाचं शेड्यूल, की त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. ते आता तुम्हाला वाटेल ते गेम खेळताय, वर्क चालू आहे, त्यांचं काम चालू आहे त्याच्यावर. तर आपण त्यांचं काम झाल्यानंतर परत येऊ त्यांच्याकडे. तोपर्यंत दुसरा आढावा घेऊया. संजू बाबा हरकत नाही. तर आता माझ्यासोबत आहेत आमचे फिटर म्हणजे आता फिटरांची थोडीशी ओळख करून द्यायची झाली तर अतिशय भारी माणूस, की रिटायरमेंटचं आयुष्य जे असतं ते कसं जगावं ते जर कुणाकडून जर बघायचं असेल तर फिटरांचा आदेश घ्यायला म्हणजे काय आदर्श घेतला तर आदर्श रिटायरमेंट व्यक्ती असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. जीवनात खडेतोर संघर्ष, जीवनात कष्ट, त्या कष्टाचं झालेलं मुलांकडून चीज आणि त्या चीजाचा घेत असलेले आहे आमचे फिटर आनंद. खूप छान आहेत, काम आणखीन पण करतायत. पण काम करत असताना स्वतःच्या कार्याला कुठंतरी एक स्टॉप दिला आहे, की हा वेळ मी आता माझ्या परिवाराला देणार आहे, हा वेळ माझ्या समाजासाठी देणार आहे, हा वेळ माझ्या निसर्गासाठी देणार आहे आणि राहिलेला वेळ मी माझ्या कामासाठी देणार आहे. असं कामाचं अतिशय छान गणित मांडलेलं एक व्यक्तिमत्व आहे. फिटर कसं वाटतं तुम्हाला? मी काय कसं आहे तुम्ही आता रिटायरमेंट झालाय, मग आता तुमचं कसं प्लॅनिंग आहे नाही का? तुम्ही म्हणजे अगोदर इतकं कष्ट केलं, त्यातून एवढं सगळं उभारलं आणि आता तुम्ही फिरवलाय, थांबलाय आणि या समाजासाठी, या निसर्गासाठी, घरच्यांसाठी वेळ देताय. कसं वाटतंय आता? एकदम भारी वाटतंय. भारी वाटतं. एक नंबर. एक नंबर. कशासाठी आलोय आपण इकडे? आता काय मीटिंग काय मीटिंग मध्ये काय मीटिंग मध्ये काय जेवण आहे, तेवढे चर्चा बघ, झाडं कुठं लावायचे, कसे लावायचे, खड्डे कुठं घ्यायचे, बरं. आणि झाडं कोणत्या प्रकारचे लावायचे. यस अशी तेच आहे. आणि आमच्या मामांनी आणले टमाटे, कांदे, काकडी आणि लिंबू असं सगळं मेनू आणलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालणारे कार्य. धन्यवाद. हे होते फिटर. आता जाऊया पुढं. आणि आता परत आपण आलोय डोके सरांकडे. ते मगाशी पैसे मोजायला व्यस्त होते ना, त्यामुळे ते झगडे सरांना ना ऑनलाईन पैसे पाहिजे होते, त्यांच्याकडे कॅश होती, कोणाला तरी मित्राला पाठवायचे होते. हा ते हरकत नाही, म्हणजे तेच काहीतरी एक होतं. बरं हरकत नाही. पण झगडे सर मग आता कसं प्लॅनिंग करायचं आहे? मागच्या वर्षी आता तुम्ही 1 वर्ष झालं आपल्या टीममध्ये आहेत. मागच्या वर्षी आपण झाडं लावलेली, खूप छान झाडं आलेली आहेत आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी पाण्याची आपली चणचण झाली त्यांना, परंतु आता निसर्गाने साथ दिलेली आहे. आता आपल्याला काही त्या पाणी द्यायची गरज पडणार नाही असं वाटतंय आणि झाडं सगळी सुस्थितीमध्ये आलेली आहेत. आता चालू वर्षी आपण नवीन झाडं लावणार आहोत आणि वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे आपला. आणि हे वृक्षारोपण करत असताना नेमकं कुठं, कोणत्या जागेवरती करायचं, कोणत्या प्रकारची झाडं लावायची याचा विचार विनिमय करण्यासाठी आपण या ठिकाणी आज एकत्र जमलेलो आहोत. यस. आणि सर तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण मस्त झाडं लावणार आहेत. तुम्ही प्लॅन तयार ठेवा, कारण की तुमच्या गाईडलाईनखालीच आपल्याला पुढचं आपलं श्रमदान पुढं घ्यायचं आहे आणि त्या मार्गाने जायचं आहे आणि मस्त झाडं लावायची. अगदी उत्तम प्रकारे आपण
निसर्गात या झाडांचं संवर्धन करणार आहोत आणि आपलं श्रमदान फाउंडेशन जे आहे ते वृद्धिंगत करत गावातील अनेक लोकांचा सहभाग यामध्ये आहे. प्रत्यक्षरित्या त्यांचाही सहभाग आपल्यामध्ये नोंदवला जातो. हे कौतुकाची बाब आहे. आता अलीकडच्या काही 8-15 दिवसामध्ये आपल्या या गावामध्ये जे काही विवाह सोहळे संपन्न झाले यामध्ये सत्काराला फाटा देऊन लोकांनी वृक्षारोपणासाठी आपल्याला श्रमदान फाउंडेशनसाठी भरीव अशी मदत केलेली आहे. अशीच मदतीचा ओघ गावातून येत राहील आणि आपण त्या मदतीचा विनियोग अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गावामध्ये करणार आहोत. 100% सर, तुम्ही जसे बोललाय लोकांनी दिलेल्या पैशाचं 100% चीज होणार आहे. कारण की त्यांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्यावर एक जबाबदारी टाकली. ती जबाबदारी आपण चांगल्यारीत्या पेलू आणि मस्त आपलं मिरजगाव हरित करूया. धन्यवाद. हे आता मगाशी काय असतं, तुम्हाला जसं मी मगाशी बोललो, हे आमचे 108 आहेत आणि 108ला लगेच कॉल आलता. ते कॉल होता नानाला आणण्याचा. ते लगेच गेले, नानाला घेऊन आले. तर दादू, कसं नियोजन आहे आता? कसे झाडं लावायचे आपल्याला? काय प्लॅनिंग आहे तुमचं? तुम्ही म्हणता तसं. दादू कुणावर नाराज होत नाहीत, कुणाला काय कुणाविषयी त्यांच्या मनात काही नसतं. तुम्ही म्हणाल तसं वागूया. त्यांची स्वतःची काय बोलते नाही का, असे काही अट्टहास किंवा अडचण हा प्रकार या माणसामध्ये थोडा सुद्धा नाही. असं गोड व्यक्तिमत्व होते आमचे. दादू, लावूया झाडं. नमस्ते. तर आता आपल्यासोबत आहे श्याम सर. श्याम सरांचा विषय असा आहे, श्याम सर हे हाडाचे श्रमदूत आहेत. त्यांची खूप इच्छा असते की मी श्रमदानला यावं, पण काय असतं व्यापामुळे त्यांना येता येत नाही. हरकत नाही, पण सर काय बोलतात नाही का, कळत न कळत आमच्यासोबत असतात सदैव. त्यांची खूप इच्छा आहे, पण चल ठीक आहे, हरकत नाही. पण श्याम सरांची एक आणखीन एक इच्छा आहे की गार्डन पुढे मोठे मोठे झाडं लावायचे आणि ते आम्ही पावसाळ्यात त्यांची ते इच्छा 100% पूर्ण करणार आहेत. श्याम सर, कसा प्लॅनिंग आहे आता भविष्याचा आपला? पाहू मीटिंग घेतल्यानंतर नाही पण नियोजन करा. तुम्ही प्लॅन काय केला? तुम्ही तर केला असेल ना आता? काय प्लॅनिंग काय नाही, हां, सर्व टीम बरोबर राहून प्लॅन करायचं. ओके. पण तुम्ही श्रमदानला येतात ना, 100% हे जेवण त्यासाठी ठेवले सर. आज सगळ्यांना मीठ खाऊ घालायचं आणि परत म्हणायचं मिठाला जागा श्रमदानला. असे प्लॅनिंग. तर आता सगळ्यांना बोर करून झालंय का तुला? नाही, सगळ्यांचं बोर झालं, सगळ्यांचे शूट झालेत. आता मी आलोय पुराणे सरांपाशी आणि ज्यांच्या फॅक्टरीत, ज्यांच्या साम्राज्यात आपण फिरवलो, ते सरांचं साम्राज्य आहे. इकडं वर्क चालू आहे. त्यांनी आपल्याला पावसात आसरा दिलाय, त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद सर. आणि आमचे सगळे नियोजन हेच करतात, मीटिंगचे वगैरे, अरेंजमेंट वगैरे. घोडा लावतात. चपात्याच्या वाटण्या असतील, भात असेल, आमटे असेल, सगळं नियोजन सरांकडे. जिलेबी आज या गोड माणसांनी जिलेबी ते आणली आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी येतोय सर तुमच्याकडे. सर, मग कसं प्लॅनिंग आहे आता? आपण प्लॅनिंग करण्यासाठी आता मस्त आपल्याला 2 या वर्षी चांगली झाडं लावायची मिरजमध्ये. गेल्या वर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे पावसाळ्यात आपण एवढं काय प्लॅनिंग करू शकलो नाही, तरी पण बऱ्यापैकी झाड लावायची. पण यावेळेस जवळपास 5,000 झाडं आपल्याला लावायची संकल्प आहे. तर त्यासाठी एक महत्त्वाची नियोजित मिटिंग आहे. त्याच्यानंतर फक्त झाडं लावायचं तर मिटिंग याच्यानंतर काय होणार नाही. मस्त मिरजगावला हरित करायचे आपल्याला. म्हणजे आपण आज पूर्ण वेळ देणार आहेत, आपलं सगळं प्लॅनिंग आज करणार आहेत आणि उद्यापासून त्या कार्यासाठी तत्पर होऊन कार्याला लागणार आहेत. कामाला लागणारे, कामाची विभागणी होणार आहे, कामाचं स्वरूप ठरणार आहे. आज आपल्याला बजेट काढलं जाणार आहे, आज किती होईल काय होईल ते हिशोबाने. पप्पू शेट आले तर पप्पू शेट चर्चा करू. तर नमस्ते. तर आपण आता आहेत सारंग भाऊपाशी, आमचे कणखर श्रमदूत, की जे सगळ्यांचे बऱ्यापैकी खाडे होते, पण आमच्या सरांचे काही खाडे होत नाहीत. सकाळी डेली रुटीनमध्ये त्यांचा व्यायाम, नंतर श्रमदानासाठी दिलेला वेळ आणि आजचा मेनू आणलेले काय आणले सरांनी? स्वादिष्ट जिलेबी. रुचकर म्हणजे मी पण किती बघा, गोड माणसाकडे गोड आयटम देऊन टाकतो. तर सरांनी लगेच जिलेबी आणलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद सर. तर सर, आपण आज जमलोय मीटिंगसाठी. कसं प्लॅनिंग आहे सर? प्लॅनिंग आज अतिशय आनंद होत आहे की आज सर्व श्रमदूत एक सकाळी जमायचे, पण आज संध्याकाळी एकत्र जमलेत आणि सगळ्यांचा आज झाडाच्या संदर्भात झाडं आपल्याला पावसाळ्यामध्ये लावायचे, त्या संदर्भात नियोजन बैठक आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. यस, प्रफुल्लित आता वाटणार आहे. आधी सुरुवात झाली आहे. तर आमचे श्रम सर्व निसर्गप्रेमी या ठिकाणी सर्वजण जमा झाले आणि मिरजगावच्या वैभवामध्ये भर पाडण्याचे काम खऱ्या अर्थानं सर्व श्रमदूत मिळून करतायत. त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो.
आणि कुणी समाजकारण करत असेल, कुणी राजकारण करत असेल, कुणी व्यवसाय करत असेल, त्याचबरोबर आपलं समाजाचं काहीतरी देणं लागतं किंवा गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतूने सर्वजण झटून निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येकजण आपला खारीचा वाटा देतो. त्याबद्दल जे सर्व दाते आहेत त्यांचे मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो. निश्चित स्वरूपामध्ये हा श्रमदान ग्रुपपासून जीवनदान ग्रुपसुद्धा आहे. मी 2-3 वर्ष झालं सकाळी व्यायाम करायला उठत नव्हतो, परंतु खऱ्या अर्थानं ह्या सर्व युवकांची संगत लागली आणि शारीरिक कष्ट पण सुरू झालं आणि झाडाचं संगोपन पण सुरू झालं. त्याबद्दल श्रमदान ग्रुपच्या सर्व युवकांचे आज खऱ्या अर्थानं नाना म्हणलं अच्युत नाना वीर यांचं वयाचा जर विचार केला तर मिरजगावमधले सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि ते सगळ्यात सकाळ सगळ्यांना फोन करून लवकर या अशी विनंती करतात. खऱ्या अर्थानं एक बालगोपाल आणि वयस्कर माणसाचा हा संकल्प नाही म्हणता येणार, आपण सगळ्यांचा एकत्रित संगतीचा मेळ झालेला आहे. खऱ्या अर्थानं सगळेजण चांगलं काम करतात. इथून पुढं सुद्धा भविष्यामध्ये आता पाऊस काय येतोय ही चव आणखीन पुढे गेली पाहिजे, ह्या चवीला नवीन दिशा भेटली पाहिजे. ह्या प्रयत्नाने आज अविनाश पुराणे सर यांच्या इथे एक मीटिंग आयोजित केली आणि मीटिंगसाठी आपण सर्वजण उपस्थित झालो आहे. तरी माझी सर्वांना गावकऱ्यांना विनंती राहील, येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी आपापल्या परीने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आणि सरांनी सुद्धा आज खूप मोठं योगदान दिलंय, ते माझ्या शब्दात न सांगण्यासारखं आहे. आपल्या पद्धतीने जसे पैसे लोक द्यायला लागले ना तशी जबाबदारी वाढली, जमणार नाही. पैसे गोळा करून विषय काय होत होता बरं का आबा, येतच नाही. मी काय म्हणतो, आमचं नाव पुढं नको कुठंच नको. समज माझं नाव पुढं आलं काय हे राजकारण करतोय, मी नको अजिबात नाव नको ना अजिबात. आता मी बाहेर गेले नाही तू राजकारण आता मी ह्याच्या पुढचं आम्ही केलं नाही. तर पण नाही तसं नसतं. तुम्ही माझ्यासारखाला तुम्हाला माझं वाईट वाटतंय, तुम्ही काय म्हणता का उभा आहे